6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले। सिब्बान अपने बॉलिंग मार्क पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। बहुत ही शानदार खेल, 6 ओवर का यह मुकाबला और प्रारंभिक बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। जब मैच शुरू हो जाएगा तो इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हमारे काबिल दोस्त अलंकार कम बॉक्स में है आबिका भूषण, जिनकी आवाज आप माइक्रोफोन पर सुनेंगे। थँक यू प्रशांत सर। नमस्कार रामराम मंडळी, सर्वांना प्रथमतः प्रेमाचा गोडासा नमस्कार। आपण पाहतोय डू ऑर डाय राऊंड म्हणजेच कॉल बॅक राऊंडचा थरार आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। आलेल्या सर्वांचंच या ठिकाणी आमच्या राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। मॅचला सुरुवात करूयात। रफ्तार का राजा सिब्बान शेख तयार। पहिलाच बॉल, तिथं काय घडलंय? पहिलाच बॉल वरती कॅप्टन कूल योगेश करतायत माघारी कॅच। काय चेंडू पेश केलाय सिब्बान यांनी, मी म्हणेल संगमनेर तालुक्यातील निमोनची सुपर एक्सप्रेस रफ्तार का राजा सिब्बानचा विक तुम्ही पाहता आणि पहिल्याच बॉलवरती विका पुढे टिकाव लागला नाहीये। कॅप्टन कूल योगेश कानवडे यांचा तुम्ही नक्कीच पाहताय। अप्रतिम गोलंदाजी बाय सिब्बान। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पैलवान राजनदादा शिंदे पाटील युवा मंचाच्या वतीने स्वागत आहे। मित्रांनो, महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातल्या आता सुरू झाल्यात। जवळजवळ डू ऑर डायच्या लढती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत। एका बाजूला द ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते इन ऍक्शन आयकॉन म्हणून तुम्हाला साई वॉरियर शिरापूर टीम कडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला बॅटर नवीन आता दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये, सचिन बेनके हे देखील यंग टॅलेंट आहे। आज त्याला साथ द्यावी लागेल कृष्णा यांना। तर सिब्बान शेख विरुद्ध कृष्णा सातपुते हे फाईट मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे। ऑफिशियल सतीश भालेराव सर, संतोष भालेराव सर, राजू डावकर सर, तिन्ही पंचांचं पुन्हा एकदा स्वागत। महत्वपूर्ण सामने सुरू झालेत। यावेळेला आल्या सचिन बेनके विकेटचा प्रयत्न फसलाय आणि लागोपाठचा दुसरी विकेट। सिब्बान शेख अप्रतिम गोलंदाजी, सचिन बेनके इथं बाद। काय चेंडू टाकलेत मित्रांनो। रफ्तार का राजा संगमनेर तालुक्याचं नाव महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर, साता समुद्रापार आणि आजही वयाची 40वी पार केली असेल तरी देखील या वाघाचा वेग, या टायगरचा वेग तितकाच आहे। नाव आहे सिब्बान शेख, संगमनेर एक्सप्रेस म्हणून जी ओळख आहे त्याच घरच्या तालुक्यामध्ये नक्की सिद्ध करतायत। तर दुसऱ्या बाजूला एका पाठोपाठ विकेट गेलेत। कृष्णा यांना कानमंत्र द्यावा लागेल कारण की लागोपाठचे 2 बॅटर बाद झालेत। पाहिजे आता नवीन येणारे बॅटर कशा प्रकारच्या घडामोडी करतील, कारण की आज डू ऑर डाय आहे। हा शेवटची संधी तुम्हाला आज या फॉर्मॅटमध्ये आहे जो कॉल बॅक राऊंड आहे। कानमंत्र तर दिलाय मी, आधी देखील या कानमंत्राची चर्चा होती। अमोल सदगीर दाखल झालेत। पाहिजे आता हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का स्पर्धेत? मला वाटते पहिली विकेट हॅट्रिक काल रोहन मडकेने कंप्लीट केली आहे। सिब्बान देखील ऑन हॅट्रिक बॉल वरती आहे। वा, इथं देखील आपण पाहतोय वेगानं टाकलेला बॉल, रनआउटचा चान्स, बॉल निसटलाय। इथं प्रयत्न केले क्षेत्ररक्षकानं, अविनाश शिरसाट होते तिथे। अवी आला पळत परंतु अवी पायामध्ये घुटमळला, तिथं चेंडू हातामध्ये आला नाहीये। चाणक्य राहावं लागतं। जर डिरेक्ट हिट असते की ना किंवा चान्स होता रनआउटचा, परंतु जर तर आहे क्रिकेटमध्ये ना किसी की दावा चलती है ना किसी की दुवा चलती है। जे काही सिद्ध करायचंय ते स्वबळावरती आणि ज्या मॅचची आतुरता होती ना क्रीडा रसिकांना ती फाईट आता एकमेकांच्या समोर आहे। कृष्णा सातपुते विरुद्ध सिब्बान शेख। रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळेल। सिब्बान थांबलेत, पुन्हा एकदा इन ऍक्शन तयार होतील। पैसा वसूल मॅच होणार। बॉलर तयार। वा, सुंदर सुंदर बॉल। रफ्तार का राजा आज संगमनेरच्या पटलावरती पुन्हा आपल्या गोलंदाजीची चमक दाखवतोय सिब्बान। तर कृष्णा यांचे फटके पाहण्यासाठी आज संगमनेर तालुक्यातनं नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातनं फॅन फॉलोअर्स आलेत आणि लाईव्ह पाहणाऱ्या क्रीडा रसिकांची संख्या 7Hच्या माध्यमातून देखील जास्त आहे। म्हणजे प्रत्येक खेळाडूचे काही फॅन फॉलोअर्स असतात ते कृष्णाचे देखील आज जास्त पाहायला मिळत आहेत। यावेळेला देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल आपण पाहतोय घेतली जाते। इथं काय घडले?
क्षेत्ररक्षकानं चेंडू हातात घेतला, परंतु कृष्णा डेंजर एंडला धावत होता. फेकी केली नाही, सिब्बानला याने माहीत होता आणि बॅकअपचा खेळाडू देखील होता. लॉंग ऑन डीप मिड विकेटचा खेळाडू बॅकअपला आला होता. किती चुका घडतायत. 2 रनआउट मिस झाले. 2 धावा धावपलकावरती असताना 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. यावेळेला गॅपमध्ये बॉल, मॅग्निफिकंट स्ट्रोक, चेंडू सीमा पार, चौकार. धावपलकावरती टाकूयात नजर. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एखाद्या सुईत धागा कसा हो, इतका बारीक तुम्ही पाहताय गॅप शोधला तिथे. अमोल सदगीरचं कौतुक असेल. 4 धावा प्रेशर दूर करणार हा चौकार होता. 6 धावा धावपलकावरती असतील 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आता ओव्हर नंबर 2 साठी पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे विश्वास दाखवला जाईल. सूरज आमले यांच्याकडे आपण पाहतो टीम विश्वास दाखवतीये. आयडॉल सूरज आमले आपण पाहतोय. विश्वास दाखवला गेलाय. फुल टॉस गॅपमध्ये बॉल. तिथं गडबड होतीये. खरं तर कृष्णा देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. नशीब बलवत्तर म्हणेल की चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये न पडता गॅपमध्ये पडलाय. सिंगल येते. दबाव आहे. कृष्णा दूर करणार का हा दबाव. कित्येक मैदान असं कोणतं मैदान नसेल जिथं कृष्णा सातपुते खेळला नसेल. महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या परराज्यात असेल, परदेशात देखील असेल. आणि भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा तो संघनायक आहे. आज त्याला सिद्ध करायचंय. डू ऑर डाय मॅच मध्ये आपण पाहतोय, म्हणजेच कॉलबॅक राऊंड या डू ऑर डायचाच आहे. यावेळेस इथं काय घडलंय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि अमोल सदगीर देखील चाललेत माघारी. विकेट फलंदाज बाद. अमोल घोडेकरनं आपण पाहतोय यष्टांच्या मागे चांगला झेल टिपलाय. विकेट आली आहेत. फक्त मैदानाच्या आतमध्ये साई वॉरियर शिरापूरकडून एक काम केलं जाते. तू चल मी आलोच. ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेटचं सत्र थांबावं लागेल. एखाद्या पत्त्यांचा बांगला कसा कोसळावा तशा विकेट चालल्या साई वॉरियर शिरापूर. शांत डोक्याने खेळावं लागेल. कृष्णा झुंज देतो एका बाजूने. त्याला 7 जरी मिळाली ना तरी देखील इथून एक मोठा फायटिंग टोटल उभा राहू शकतो. कौतुक असेल सिब्बान शेखचं. पहिल्या ओव्हरपासून जो दबाव ठेवलाय तोच दबाव आता इथं गोलंदाज सूरज आमलेने देखील ठेवलाय. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक आहे. धनंजय भिंताडे पुणे सिटीतील हंडेवाडीचा स्टार देखील तुम्हाला ॲज अ आयकॉन म्हणून आज दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल. मूळचा तो पुरंदर तालुक्यातल्या भिवरीचा आहे, परंतु पुणे परिसरात चांगला व्यवसाय क्रिकेट खेळतो. बरोबर तयार. सूरज पुन्हा एकदा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक लांबवरती आहे. एक सिंगल घेतली जाणार आहे. लॉंग ऑनचा खेळाडू बॉर्डर लाईन वरती होता, तिथं आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. सिंगलने फक्त किल्ला लढवला जातोय. एक खरं तर षटकार चौकारांची भाषा कोण बोलणार. कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. थँक्यू डीजे. 8 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये असताना सूरज आमलेना फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्यात. कृष्णा दबाव दूर करणार का. यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे आपण पाहतोय. चेंडूवरती जाताना देखील पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक स्वप्नीलचं क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळाले. मित्रांनो ही मॅच जर पाहिली, एक सामना जरी तुम्ही कॉलबॅक मध्ये जिंकले तर नक्कीच सुपर 8ला जाण्याचे चान्सेस तुमचे वाढू शकतात. कारण की 3 टीम ए ग्रुपमध्ये आहेत, बी ग्रुपमध्ये देखील कॉलबॅकच्या 3 टीम आहेत. आणि पहिला जर तुम्ही कदाचित पराभव पाहिला तर तुमचे सुपर 8ला जाण्याचे चान्सेस कमी होणार आहेत. इथं काय पॉईंटचे खेळाडू अडखळत आहेत. ह्या खरं तर आज चुका तुम्हाला करून चालणार नाहीये. आता तुम्ही पहिला सामना नव्हे, दुसरा नव्हे, हा डू ऑर डायचा कॉलबॅक राऊंड खेळत आहेत. त्यामुळे इथं चाणाक्षच राहावं लागेल. एका धावेला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे म्हणेल. कारण की आजचा सोन्याचा भाव आहे 88,332 रुपये आणि आपल्या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं प्राइज आहे 2 लाख रुपये. आणि तिथं प्रवास जर गाठायचा आहे तर आजपासून जोर लावावाच लागेल. उद्यापासून रंगणार सुपर 8चा थरार. लोअर फुल टॉस समोरच्या बाजूला खेळायचं आहे. तिथं धनंजय भिंताडे आहेत. डॉट बॉल. षटक क्रमांक मित्रांनो 2 मैदानाच्या आतमध्ये संपलीत.
या षटकात देखील सूरज आमलेनं खर्च केलात फक्त 5 धावा, 1 विकेट घेतली. अप्रतिम गोलंदाजी वाय सूरज आमले. पाहिजे आता ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी पुन्हा एकदा संघनायक कॅप्टन रफ्तार का राजा सिब्बान शेख यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पहिली ओव्हर टाकली होती सिब्बान यांनी फक्त 6 धावेंची. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. डीजे ऑपरेटर आवाज बंद झालाय. हॅलो हॅलो चेक चेक. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा सिब्बान यांना आपण पाहतोय. थँक्यू. यावेळेला बिगिटचा प्रयत्न कृष्णा यांच्या बॅटमधनं फटका. मोठी कॅच, ब्रिलियंट कॅच आणि कृष्णा सातपुते देखील बाद. मोठी शिकार, विकेटचं बदन. कृष्णा बॅक टू द पविलियन. अल्ताफ शेखचा अप्रतिम झेल, रनिंग झेल मी म्हणेल. सुंदर झेल टिपलाय कारण की त्याला माहिती होतं कृष्णा यांची विकेट फार महत्वाची आहे फिल्डिंग टीमसाठी. जेपी योद्धा, गणेश दादा डुमरे युवा मंच, संगमनेर ओतूर टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फिल्डिंग करतायत आणि अक्षरशः साई वॉरियर शिरापूरच्या संघाला फलंदाजांना त्यांनी रोखून ठेवलेलं आहे. आणि खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नेट रन रेटचा देखील फायदा फार महत्वाचा आहे कारण की जर तिन्ही संघांचे पॉईंट समान झाले तर नेट रन रेटच्या आधारावरती मला वाटते संघ सुपर 8ला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेत घेऊन चालणार नाहीये. जरी तुमचा पराभव असेल विजय असेल, प्रत्येक बॉल तुम्हाला चांगला फेस करायचा आहे. विकेट मिळवायच्या, धावा बनवायच्यात, हे मात्र विसरून जाऊ नका. लाईट्स ऑन झालेत. सगळ्यांनी एकदा आवाज द्या, गणपती बाप्पा मोरया. रात्रकालीन स्पर्धेला आता सुरुवात होईल कारण की फ्लड लाईट चालू झालेत. सायंकाळच्या सत्रामध्ये आता पाहायचंय खेळाडूंना जास्त क्लायमेटवरती प्रादुर्भाव पडणार का. सिब्बान तयार. इथं देखील थोडंसं रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळते. तर बॅटिंगसाठी आता गौरव सानप आलेत. या टीमची ताकद आहे. गौरव सानप मिडल ऑर्डर मध्ये आज कशा प्रकारचे फटके खेळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. साई वॉरियर शिरापूर टीमसाठी झुंज द्यावी लागेल. कडाक्याचा संघर्ष, धैर्य, चिकाटी, शौर्य, पाठबळ दाखवावं लागेल. कॉल बॅक राऊंडचा थरार. ओ काय चेंडू पेश केला आणि काय घडलंय. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक. चेंडू बॅकवर्डला, खणखणीत चौकार. हलकीशी एज होती. अमोल घोडेकरनं अप्रतिम सूर मारला होता परंतु फायनल एक 30 यार्ड सावध नव्हते. ती चूक झाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बराच वेळानंतर एक आशेचा चौकार आला आणि सिब्बान जो काही वेग दाखवतायत ना त्या वेगापुढे फलंदाज शांत पडलेत. यावेळेला विकेटचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथं देखील विकेट आली आहे. गौरव सानप देखील माघारी. विकेटचं पतन. गौरव इथं बाद. मित्रांनो साई वॉरियर शिरापूर टीमची अर्धी सेना माघारी गेली आहे. 15 वरती 5वा धक्का बसतो आणि गौरव देखील एक चौकार खेळत माघारी गेलाय. विकेटचं सत्र तुम्ही पाहताय. संघ अडचणी सापडलाय. जीपी योद्धा, गणेश दादा डुमरे युवा मंच, संगमनेर ओतूर टीमचा बोलबाला आहे. डोअर डायचं जे काय प्रेशर आहे ते तुम्हाला आज झेलता आलं पाहिजे कारण की ही शेवटची संधी आहे. जर तुम्हाला राजनदादा शिंदे पाटील युवा मंच आयोजित डॉक्टर सुजयदादा विखे पाटील चषक मध्ये जर टिकायचं असेल, ही स्पर्धा पुढे पाहिजे असेल तर प्रत्येक सामना इथून पुढे तुम्हाला महत्वाचा आहे. जिंकणं आणि जिंकणं महत्वाचं आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता सुंदर झेल तिथं क्षेत्ररक्षकानं टीमला आपण पाहतोय. अल्ताफ यांचं कौतुक करेल. अल्ताफच्या हाताला फेविकॉल आहे की काय कारण की त्याच्या हातामध्ये कधी चेंडू जाऊ झेल सुटत नाहीये आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. अल्ताफ शेख. हो इथं देखील वा
काय चेंडू पेश केला, दांडी दांडी गुल, क्लीन बोल्ड, रफ्तार का राजा सिब्बांच्या वेगा पुढे भूषण उघडे देखील चाललेत माघारी. विकेट भूषण इथं बाद. मित्रांनो आज जवळजवळ आपल्याला तिसरा खेळाडू मिळालाय ज्यानं फायपर पूर्ण केला. एकदा जोरदार टाळ्या सिब्बान शेख साठी. सुजय दादा विखे पाटील चषक मध्ये तिसरा खेळाडू ठरलाय सिब्बान, जो फायपर पूर्ण करतोय. 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय आणि याआधी बोटाच्या रोहन शेळकेच्या नावावरती रेकॉर्ड आहे की सर्वाधिक जास्त विकेट एका मॅच मध्ये घेण्याचा त्यानं 6 घेतल्यात. त्याचा देखील रेकॉर्ड सिब्बान मोडेल का आता पाहायचंय, कारण की अजून 2 बॉल आहेत सिब्बान यांच्याकडे. विकास पवार आयडॉल दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकास पवार दाखवतील का आपली पॉवर. छत्रपती संभाजीनगर चाचलेला तुम्ही पाहताय. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून विकास पवारची देखील एक ओळख आहे. असली फटकी खेळणे गरजेचं आहे. हो 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 इथं देखील आपण पाहतोय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर तुम्ही पाहताय इथं देखील टॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चेंडू टाकलेत आतापर्यंत सिब्बांना मी सांगेल 11 वैयक्तिक त्याची दुसरी ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्यानं 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्यानं ओव्हर हॅट्रिक घेतले, म्हणजे 3 विकेट एकाच ओव्हरमध्ये या म्हणावे लागतील आणि 4 धावा खर्च केल्यात. वा सिब्बान वा. यावेळेला हलक्या ओ इथं 6वी आली आहे आणि आज दुसऱ्यांदा तुम्ही पाहताय 2 खेळाडूंनी कारनामे केले एकाच मॅच मध्ये 6 विकेट घेण्याचा. सिब्बान यांची गोलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. काय गोलंदाजी आहे. आजही वयाची 40वी पार झाली आहे, परंतु टायगर अभी जिंदा है. नाम है सिब्बान शेख. काय गोलंदाजीचं प्रदर्शन. आयोजकांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं मी म्हणेल. काय स्पर्धा सुपर हिट रंगली आहे आणि खेळाडूंचा दिमागदार खेळ तुम्ही पाहताय. 15 वरती 7वा फलंदाज बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा धावपलकावरती आहेत. संगमनेर एक्सप्रेस कमाल केली मित्रांनो आज मैदानाच्या आतमध्ये.